ओके. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. प्रॅक्टिस मेडिटेशन ग्रुपचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व मान्यवर, तुम्हा सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. आणि आज आपण 32 लक्षणांचा पुढचा भाग, म्हणजे आपण मागच्या वेळेस 10 लक्षणं पाहिली होती. आज त्याचे पुढचे काही लक्षणांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. ही लक्षणं तुमच्या पुढे मांडण्याचा एकमेव हेतू म्हणजे की बुद्ध किती अनुपम असे होते, त्यांची रूपकाया कशी सौंदर्याने नटलेली होती आणि त्यांच्या या सौंदर्यावर कशा प्रकारे लोकांनी त्याचं लिखाण केलं किंवा कशा पद्धतीची चर्चा होत होती, याची एक दोन उदाहरणं मी तुम्हाला देतो आणि आपण पुढे जाऊया. तर बुद्धाची जी रूपकाया होती, बुद्धाचं जे देखणं रूप होतं ते इतकं सुंदर होतं आणि ते रूप सुंदरच नव्हतं, तर ते 32 लक्षणांनी युक्त होतं. आणि त्याच्यामुळे बुद्धांना पाहण्यासाठी बरेचसे लोक यायचे आणि बुद्धांना पाहून त्यांच्या शरीराच्या एखाद्या भागाकडे पाहूनही अनेक लोक बुद्धांकडे आकर्षित होत होती, असंही आपल्याला काही संदर्भ प्राप्त होतात. त्यापैकीच एक वक्कली, ब्राह्मण कुटुंबातील, आणि त्याने बुद्धांना पाहण्याची तीव्र ओढ होती. त्याने बुद्धांना पाहिलं की 32 लक्षणांनी ते युक्त आहे, तर तो संघामध्ये सामील होतो आणि तो बुद्धांच्या एकंदरीतच ज्याला म्हणूया की त्यांचं जे देखणं रूप होतं त्याच्यावर तो इतका मोहित होतो की तो सतत संघामध्ये सामील झाल्यानंतर बुद्ध समोर बसलेले आहेत, ते धम्मोपदेशना देत आहेत, अशा अवस्थेतही ते काय करायचे की वक्कली हा एक ब्राह्मण ज्याचं नाव वक्कली असं म्हणून आपल्याला दिसतं, तर तो वक्कली, त्याचं नाव वक्कली पडलं ते या कारणास्तव की तो झाडाचे जे साली असतात त्या गुंडाळायच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये आणि त्या साली गुंडाळून आपलं शरीर झाकून तो विचरण करत असे, त्याच्यामुळे त्याचं नाव वक्कली. तर हा जो वक्कली होता, हा वक्कली बुद्धांना त्यांनी पाहिलं आणि त्यांनी पाहिल्यानंतर कुणाचा हा इकडे व्हॉट्सअप सुरू आहे. अक्षिता गजबीये, तुमचा व्हॉट्सअप बंद करा. तर तो बुद्धांकडे, बुद्धाच्या संघामध्ये सामील होतो आणि बुद्ध जेव्हा धम्मोपदेश करतात, तर तो धम्मोपदेश न ऐकता तो बुद्धांचं रूप दर्शनच करायचं. म्हणजे बुद्ध किती सुंदर आहे, त्यांच्या शरीराचं तो अवलोकन करत असे. आणि मग बुद्ध त्याला असं म्हणतात की वक्कली, तू काय पाहतो या शरीरामध्ये? अरे हे तर घाणीनं भरलेलं शरीर आहे, या शरीरात काहीच नाही. आणि बुद्ध त्याला उपदेश करतात, योखो वक्कली धम्म पස්සसी सो मम पස්සसी, यो मम पස්සसी सो धम्म पස්සसी. म्हणजे तू काय कर की तू धर्माला पहा, तू धर्माला पाहशील तर तू मला पाहू शकशील, जो मला पाहतो तो धर्माला पाहतो. अशा अनुषंगाने बुद्ध त्याला असं सांगतात की तू या शरीराचं दर्शन घेण्यामध्ये तू तुझा वेळ वाया घालवू नकोस, अशा पद्धतीचं वर्णन आपल्याला पाली साहित्य दिसतं. दुसरं आहे की मागंडीय ब्राह्मण, त्याला एक सुंदर अशी मुलगी होती, परंतु तिच्या अनुरूप त्यांच्या ब्राह्मण समाजामध्ये कोणीही त्याच्या मुलीसाठी कोणी यथायोग्य मुलगा त्यांना मिळत नव्हता. परंतु एकदा त्यांनी बुद्धांना पाहिलं आणि तो म्हणाला की हाच माझ्या मुलीसाठी योग्य मुलगा असेल. आणि तो म्हणाला की तथागत बुद्धांना, तुम्ही इथे थांबा, मी माझ्या मुलीला घेऊन येतो. आता तो त्याच्या मुलीला घेऊन येतो, पण बुद्ध तिथून निघून जातात. तो आपल्या बायकोसह मुलीला सजवून तो आणतो त्या ठिकाणी आणि त्याची पत्नी मात्र ती ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा शरीर लक्षणांमध्ये पारंगत असते आणि ती पाहते की ही जी लक्षणं आहेत, बुद्धांच्या पायाची ठसत त्या ठिकाणी उमटलेली आहेत आणि हा काही गृहस्थी व्यक्ती नाही, तर हा संन्यस्त व्यक्ती, असं ती त्याला सांगते आपल्या पतीला. तरी तो काय ऐकत नाही. मागंडीय नंतर येतो तर आपल्या मुली, मग तो लांबवर बुद्ध असतात तिकडे तो घेऊन जातो आणि मग
तो म्हणतो की मला माझ्या मुलीचं लग्न तुमच्याशी करायचं आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की बुद्धांचं जे देखणं रूप होतं 32 लक्षणांनी युक्त, ते इतकं सुंदर होतं की अप्रतिम होतं. त्यांच्या शरीराच्या कुठल्याही अवयवाकडे कोणी एखादा व्यक्ती पाहत असेल तर तो त्याच्याकडे पाहतच राहत असे. अशा पद्धतीचं बुद्धाचं देखणं रूप होतं. हे देखणं रूप कशामुळे प्राप्त होतं याची चर्चा आपण मागच्या वेळेस केलं होतं की 10 लक्षणं पाहिली होती आणि त्या 10 लक्षणामधून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला होता की बुद्धांना हे शारीरिक सौंदर्य कसं लागतं. तुम्ही कधीतरी विचार केला असेल की आपल्या आजूबाजूला काही सुंदर सुस्वरूप देखण्या स्त्रिया असतात, देखणे पुरुष असतात. हे रूप सौंदर्य त्यांना कुठल्या कारणांमुळे लागतं. जेव्हा आपण बुद्धांच्या या 32 लक्षणांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर आपल्या असं लक्षात येते की हे त्यांचं पुण्यकर्म आहे. 4 असंख्य 1,00,000 कल्पांमध्ये त्यांनी ज्या काही पारमिता पूर्ण केल्या, जे काही त्यांनी कुशल कर्म केली, त्या कर्माचा तो विपाक असतो की त्यांना 32 लक्षणं प्राप्त होतात. मागे आपण 10 लक्षणं पाहिली, तर त्याच्या पुढची काही लक्षणं आज आपण चर्चा करूया. तर एनी जंग म्हणजे हरणासारखी जांग, हे सुद्धा एक लक्षण आहे. आणि बुद्ध त्यांची जी जांग होती ती गोल सुजात म्हणजे सारख्या क्रमाने आणि अनुक्रमे वाढत जाणारी अशी ती जांग त्यांची होती. आणि त्यांच्या त्या शरीरामध्ये, त्यांच्या त्या जांघेमध्ये जे रोम होते, ज्याला रोमकूप आपण म्हणतो की ज्याला शरीरावरचे केस, ते अगदी उभे असे असायचे वरच्या दिशेने आणि सुकोमल होतं त्यांचं शरीर. आणि ते शरीर सुकोमल कातडीनं झाकल्या गेलं होतं. अशा पद्धतीची त्याची हरणासारखी जांग होती, असं वर्णन आपल्याला पाली साहित्यात दिसून येते. तर हे लक्षण त्यांना कुठल्या कारणांमुळे प्राप्त झालं, तर पूर्वीच्या जन्मामध्ये जेव्हा ते मनुष्य रूपात होते, पूर्वी त्यांनी अनेक ठिकाणी जन्म घेतलाय, तर मनुष्य रूपात असताना त्यांनी लोकांना काय केलं, वेगवेगळ्या शिल्पकला शिकवल्यात, वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या शिकवल्यात आणि आचरण कसं करावं हे समजावून सांगून ते लोकांना सन्मार्गवर कसं आरूढ व्हावं हे शिकवत होते. आणि तेही अशा प्रकारे की त्यांना ते पटकन समजायला सोपं होईल अशा पद्धतीनं बुद्ध त्यांना शिकवायचे. आणि त्या अनुषंगाने मग त्या व्यक्ती विविध प्रकारचे व्यवहार म्हणजे लोकांशी संपर्क साधत असत किंवा तशा पद्धतीचा व्यवहार ते करत असत. आणि त्याच्यामुळं त्यांचा त्रास दूर होत होता. आणि त्या कर्माच्या विपाकाने म्हणजे बुद्ध हे जे काही करत होते, लोकांना शिल्प शिकवायचे, विद्या शिकवायचे, वेगवेगळे आचरण शिकवायचे आणि अशा पद्धतीने ते शिकवायचे की ज्याच्यामुळे ते चांगल्या पद्धतीचा आचार विचार ते करू शकत होते, लोकांशी चांगला व्यवहार करू शकत होते. आणि हे जे पुण्यकर्म होतं, त्या कर्माचा विपाक होता की बुद्धांना हे लक्षण प्राप्त होते की त्यांची हरणासारखी त्यांची जांग असते. आणि जेव्हा ते चक्रवर्ती झालेत, तर जेव्हा व्यक्ती अशा पद्धतीचं आचरण करतो आणि चक्रवर्ती सम्राट होतो, तर तेव्हा ते राजाच्या योग्य अनुकूल इच्छेप्रमाणे त्यांना जे काही पाहिजे असतं ते त्वरित प्राप्त होत असतं. आता आपण पाहतो की बुद्ध म्हणून आता त्यांनी बुद्धत्व प्राप्ती केलेली आहे. तर बुद्धत्व प्राप्त झाल्यावर त्यांना काय प्राप्त होते, तर हे हरणासारखी जांग त्यांना प्राप्त होतेच की जी गोल आहे, सुजात आहे, अनुक्रमे वाढत जाणारी आहे, उभ्या रोमाची आहे, सुकोमल आहे, कातडीने झाकलेली आहे. परंतु बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर आपण असं पाहतो की ज्यांची अशा पद्धतीची हरणासारखी जांग आहे, तर त्यांना त्वरित संपत्ती प्राप्त होते. आणि आपण असं पाहतो की जेव्हा अशी व्यक्ती जेव्हा गृहत्याग करते, तर तेव्हा ती अनुपम अशा शक्तीला प्राप्त होते. आता अनुपम अशा शक्तीला प्राप्त होते म्हणजे काय, की आपण पाहतो की बुद्ध कसे आहेत, सत्था देव मनुष्यानं आहेतच, विद्या चरण संपन्न आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या त्यांच्याकडे आहेत.
की ज्याच्या कारणास्तव ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणून तिसऱ्या ठिकाणी कुठेही ते जाऊ शकतात. पृथ्वीवर जाऊ शकतात, पहाड आकाशातून जाऊ शकतात, पाण्यावरून चालू शकतात, जमिनीवरून चालू शकतात, आकाशमार्गे कुठेही जाऊ शकतात. क्षणार्धात ते कुठेही एकापासून अनेक, अनेकापासून एक होऊ शकतात. आणखी काय? तर बुद्धांकडे त्या शक्ती आहेत, ते बल आहेत, की ज्या बलाच्या आधारे ते धम्मचक्र प्रवर्तित करतात. तर ह्या अनुपम शक्ती बुद्धत्व प्राप्त झाल्यावर त्यांना प्राप्त होत असतात, अशी ही सुद्धा मान्यता आहे. आणि त्यांची हरणासारखी जांग असते, हे एक लक्षण आहे. आता 12वं लक्षण, त्यांची जी त्वचा असते ती पातळ आणि कोमल असते. तर पूर्वजीवनामध्ये, पूर्वनिवास म्हणजे ज्या कुठल्या योनीमध्ये ते असतील, परंतु मनुष्य रूपांमध्ये जेव्हा असतात तेव्हा ते काय करतात, की श्रमण किंवा ब्राह्मणांकडे जाऊन ते प्रश्न विचारत असतात. प्रश्न विचारतात म्हणजे काय, की आपल्या मनातील शंकांचं निरसरण करतात. निरसरण करतात म्हणजे काय, तर कुशल काय आहे, अकुशल काय आहे, दोषपूर्ण काय आहे, अदोषपूर्ण काय आहे, काय स्वीकारावं, काय स्वीकारू नये, स्वतःच्या हितासाठी दीर्घकाळ आपण काय करायला पाहिजे, आपल्या हिताचं आणि सुखाचं काय आहे, त्याचा परिणाम काय असेल. तर अशा प्रश्नांची जेव्हा त्यांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होते, तर ते श्रमण ब्राह्मणांकडे जातात आणि त्या संदर्भात प्रश्नोत्तर करतात आणि उत्तर प्राप्त करून ते स्वतःचं कल्याण साधण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशा पद्धतीचं कार्य ते पूर्वजन्मामध्ये त्यांनी केलेलं असून आणि त्याच्यावर त्यांनी आचरण केलं असल्या कारणाने त्यांची जी त्वचा असते ती पातळ असते आणि कोमल असते. याचा परिणाम काय होतो, की त्यांची त्वचा जी असते त्या त्वचेवर मड किंवा धूळ चिकटत नाही, इतकी ती कोमल असते, पातळ आणि कोमल असते. आणि अशा लक्षणांनी युक्त जेव्हा एखादा चक्रवर्ती सम्राट होतो, तर तेव्हा तो महाप्रज्ञावान होतो. तो प्रज्ञेमध्ये सर्वश्रेष्ठ राहतो. कामभोगामध्ये तो सर्वश्रेष्ठ असतो. आता कामभोग म्हणजे काय, तर त्यांच्याकडे विपुल धनसंपत्ती असते, कशाचीही कमतरता नसते. धनधान्यापासून संपत्ती म्हणा किंवा आणखी इतर बाबी, की ज्याच्यामुळे ते राजभोगाचा यथायोग्य उपभोग घेऊ शकतील, अशा सर्व सोयी सुविधा त्यांच्याकडे असतात. विपुल धन संपत्तीने ते युक्त असतात. परंतु अशा व्यक्ती जेव्हा बुद्धत्वाचं प्राप्ती करतात, तर तेव्हा काय होतं, तेव्हा त्यांची त्वचा पातळ व कोमल असतेच, परंतु अशा व्यक्ती ज्या या महापुरुष लक्षणांनी युक्त असतात, ते महाप्रज्ञावान असतात. आणि आपण पाहतो की बुद्ध कसे महाप्रज्ञावान आहेत. त्यांच्यासारखा कुणीही नाही, प्रज्ञेत कुणीही श्रेष्ठ नाही, म्हणून आपण त्यांना असं म्हणतो अनुत्तरो सत्था, ज्यांच्यासारखा कुणीही नाही. अशा पद्धतीनं त्यांना हे लक्षण प्राप्त होत असते. त्वचा त्यांची पातळ आणि कोमल असते. हे 12वं लक्षण आता आपण पाहिलं. आता 13वं लक्षण, त्यांचा जो वर्ण असतो तो सोनेरी असतो. सोनेरी रंग, जणू काही ती चकाकी किंवा तो रंग त्यांना प्राप्त झालेला असतो. तर हा सोनेरी त्वचा किंवा त्यांचा वर्ण कशामुळे प्राप्त होतो, तर मनुष्य लोकांमध्ये असताना त्यांनी कधीही क्रोध केला नाही. क्रोध न करता चिंतारहित होऊन ते वागत होते. कुणी फार त्रास दिला तरीही ते क्रोधित होत नसत. कुणाबद्दलही मनामध्ये घृणा त्यांच्या नसे, द्वेषरहित होत असत. क्रोध आणि द्वेष ते कधीही प्रगट करीत नव्हते. आणि त्यावेळी ते दानदाता होते. म्हणजे काय करायचे त्यांनी, तर त्यांनी तागाचे असतील, कापसाचे असतील, कोशाचे असतील किंवा कंबलाचे असतील, कोमल मऊ कापड अंथरण्याचं असेल किंवा अंगावर ओढण्याचं असेल, तर यांनी अमाप असं दान त्यांनी मनुष्य असताना केलेलं आहे. कुठलं दान केलेलं आहे,
तागाचं, कापसाचं, कोशाचं आणि कंपलाचं वस्त्र अंगावर ओढायचे किंवा पांघरायचे. हे कापड दान देणारे होते, त्याच्यामुळे त्यांना हा सोनेरी वर्ण प्राप्त होतो. आणि त्याचा परिणाम म्हणून सोनेरी वर्ण असणं हे सुद्धा एक महापुरुषाचं लक्षण आहे. जणू काही कांचनाप्रमाणे त्यांची त्वचा अशी सोनेरी असते. आणि अशा व्यक्ती पूर्वजन्मीच्या त्या पुण्यामुळं जर चक्रवर्ती राजा झालेत, तर तागाचे, कापसाचे, कोशाचे, कमलाचे बारीक धाग्यांचा अंथरण्याचा व पांघरण्याचा कापडाचा त्यांना लाभ होत असतो. म्हणजे फार मोठ्या प्रमाणात. परंतु बुद्ध झाले तर त्यांना सुद्धा अनेक प्रकारे या हे कापड त्यांना प्राप्त होत असतं, त्यांना वस्त्र प्राप्त होत असतं. आता हे झालं 13वं महापुरुष लक्षण. 14वं लक्षण, कोशाने झाकलेलं गुप्त पुरुष इंद्रिय. हॅलो. तर पूर्वजन्मामध्ये आता आपण पाहत आहोत 14वं लक्षण, कोशाने झाकलेलं गुप्त पुरुष इंद्रिय. तर पूर्वजन्मामध्ये मनुष्य असताना दीर्घकालापासून विलुप्त आणि निघून गेलेले जे नातेवाईक असतात, नातेसंबंधी असतात, मित्रपरिवार असतो, जीवलग असतात, मित्रमैत्रिणी असतात, तर यांच्याशी त्यांनी काय केलं होतं की जवळीक निर्माण करणारं नातं त्यांनी तयार केलेलं होतं. म्हणजे हे प्रत्येकाशी मिळून मिसळून वागत होते, त्यांच्याशी जवळीक निर्माण करणारे होते. जसं आपण पाहतो की आई आणि मूल यांच्यामध्ये जवळीक निर्माण करणारं जे नातं असतं, तशाच पद्धतीचं नातं मग ते वडील मुलांमध्ये असेल, मूल किंवा वडिलांमध्ये असेल, भावाभावांमध्ये असेल, किंवा भावाचं बहिणीसोबत नातं असेल, किंवा बहिणीचं भावासोबत नातं असेल, बहिणी बहिणींसोबतचं नातं असेल, तर अशा वेळेस ते एकत्र राहून अतिशय समाधानानं ते जवळीक निर्माण करत असत आणि समाधान प्राप्त करत असत. याचा परिणाम म्हणून जेव्हा ते बुद्धत्व प्राप्त करतात, तर कोशानं झाकलेलं गुप्त पुरुष इंद्रिय त्यांना प्राप्त होत. आणि चक्रवर्ती राजे जर झालेत, तर काय होतं की चक्रवर्ती राजे झाले तर त्यांना अनेक पुत्र प्राप्त होतात, त्याची गणती नाही. ते शूरवीर असतात आणि परकीय सेनेला ते पराजित करणारे हजारांच्या वर त्यांना पुत्र होतात. तर हे एक लक्षण आहे की चक्रवर्ती राजा झाल्यावर त्याला अनेक पुत्र प्राप्त होतात. ते शूरवीर असतात, परकीय सेनेला ते पराजित करणारे असतात आणि हजारांच्या वर त्यांना पुत्र होतात. आता हे काही चमत्कार नाही की पूर्वीचे राजे त्यांना अनेक राणे आणि पट्ट राणे असायच्या, त्याच्यामुळं हा फारसा काही नवलाईचा विषय नाही, परंतु ही वास्तविकता आहे. आणि जर बुद्ध झाले तर काय होतं की त्याचप्रमाणे त्यांना अनेक पुत्र असतात. आता तुम्हाला शंका अशी वाटेल की बाबा बुद्धांना पुत्र कसे असतात? ते तर त्यांना एकच मुलगा होता आणि ते बुद्धत्व प्राप्ती केल्यानंतर त्यांना मुलं कसे काय होतील? तर जे भिक्षू असतात हे त्यांचे मुलंच असतात. भिक्खू संघ हा जो असतो हा त्यांचा कुटुंब असतो आणि ते कुटुंबाचे प्रमुख असतात. या अर्थाने त्यांना अनेक पुत्र प्राप्त होत असतात आणि ते शूरवीर असतात, परकीय सेनेला पराजित करणारे असतात आणि हजाराच्या वर पुत्र प्राप्त होतात. म्हणजे आपण पाहतो की इथे परकीय सेना म्हणजे काय, तर परकीय सेना म्हणजे विरोधी मतांचे जे लोक असतात त्यांना आपल्या तत्वज्ञानाने पराजित करणारे असतात. आणि असे एक नव्हे
आपण पाहतो की भिक्खू संघामध्ये अनेक असे लोक होते, अनेक असे मान्यवर होते की ज्यांनी तथागतांच्या धम्माचं यथायोग्य पद्धतीने त्यांनी प्रचार आणि प्रसार केला सर्व दूरपर्यंत. तर बुद्ध झाल्यावर हा परिणाम आपल्याला दिसून येतो की त्यांचं कोशाने झाकलेलं गुप्त पुरुष इंद्रिय असतं, हे एक लक्षण आहे. त्याच्यानंतर 15 आणि 16वं त्यांचं परिमंडल. परिमंडल म्हणजे गोलाकार आणि सरळ उभे राहण्यासंबंधीचं लक्षण त्यांना प्राप्त होते. तर पूर्वीच्या जन्मी त्यांनी काय केलं, तर पूर्वजन्मामध्ये मनुष्य जेव्हा होते तर तेव्हा ते महाजन संग्राहक होते. महाजन संग्राहक होते म्हणजे काय, तर त्यांच्याकडे अनेक पुरुष होते, त्यांची मैत्री होती, म्हणजे त्यांच्यासोबत त्यांची मैत्री भावना होती आणि ते सर्वांना ते आवडत असत. म्हणजे त्यांच्याकडे लोकांचा संग्रह होता. समान असमान लोकांना ते जाणत होते आणि प्रत्येक व्यक्तीच ते जाणत होते. म्हणजे त्याची योग्यता पाहून हा कशासाठी योग्य आहे, त्यांच्याकडे काय योग्यता आहे, म्हणजे त्या त्या बाबतीत त्या पुरुषांच्या विशेषता काय आहेत, त्या विशेषता भगवान गौतम बुद्ध अतिशय सुंदरतेने जाणत असत. म्हणजे बुद्धांकडे ती क्वालिटी होती किंवा मनुष्य जन्मामध्ये असताना त्यांच्याकडे ती क्वालिटी होती की ते मनुष्य समाजास किंवा व्यक्तींना ते चांगल्या पद्धतीने जाणत असत. त्याचा परिणाम काय होतो की त्यांचं परिमंडळ, म्हणजे आपण वडाचं झाड पाहतो ना, ते कसं गोलाकार असतं, त्याला परिमंडल असं म्हणतात. तर बुद्धाचे जे शरीर आहे तेही तशाच पद्धतीचं आपल्याला दिसून येतं. आणि ते जेव्हा उभे राहत असत, सरळ उभे राहण्याचं जे लक्षण आहे, जसं तुम्ही उभे राहिलात आणि तुमच्या गुडघ्याला काहीतरी आता लागलंय आणि तुम्हाला ते तिथं हात आता लावायचा, तर तुम्हाला वाकावं लागेल. परंतु बुद्धांना ते वाकावं लागत नसायचं. कारण काय की त्यांचं जे शरीर होतं ते उभं आणि सरळ उभे राहण्याचं लक्षण प्राप्त होतं. म्हणजे थोडक्यात काय की त्यांची जी हातं होती ना, ती गुडघ्यांपर्यंत लांब होती. त्याच्यामुळे ते पायाला म्हणजे गुडघ्याला सहजपणे स्पर्श करू शकत होते. त्यांना कुरवाडू शकत होते. म्हणजे दोन्ही टोंगड्यांना ते आपल्या हाताने स्पर्श करत आणि कुरवाडत. तर हे लक्षण त्यांना प्राप्त होते. तर जेव्हा ते चक्रवर्ती राजा होतात, तेव्हा ते काय असतात, या कारणांमुळं ते महाधनवान असतात, धनाढ्य असतात, महाभोगवान असतात आणि सोनं, चांदी असे विपुल इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे ते धन असतं की त्या धनामुळं त्यांचं कोशागार हे नेहमी भरलेलं असतं. अशा पद्धतीचे ते चक्रवर्ती राजे असतात. परंतु जेव्हा आपण अशा व्यक्ती बुद्ध झालेल्याच पाहतो, तर बुद्ध झाल्यानंतरही बुद्ध कसे असतात, धनाढ्य असतात, महाधनवान असतात, महाभोगवान असतात. कशाने? शीलाने. शीलाचं धन त्यांच्याकडे असतं, लज्जा धन त्यांच्याकडे असतं, संकोच धन त्यांच्याकडे असतं, श्रुतमय ज्ञान त्यांच्याकडे असतं, त्यागाचं धन त्यांच्याकडे असतं, प्रज्ञेचं धन त्यांच्याकडे असतं आणि अशा व्यक्ती बुद्धत्व प्राप्त करतात. तर बुद्ध झाल्यावर त्यांच्यासारखा प्रज्ञेमध्ये, शीलामध्ये किंवा ज्ञानामध्ये किंवा त्यागामध्ये किंवा प्रज्ञाधनाने त्यांच्यासारखा कोणीही नसतो. आणि हे कशामुळे प्राप्त होतं की पूर्वीच्या जन्मामध्ये ते लोकांचा संग्रह करणारे होते आणि त्यांच्याकडे त्या विशेषता होत्या की योग्य व्यक्ती कोण आहे, अयोग्य व्यक्ती कोण आहे, कुणाच्या काय विशेषता आहेत. जसं आपण पाहतो की एखादा व्यक्ती फार हुशार असतो एखाद्या कलेमध्ये किंवा एखादा व्यक्ती दुसऱ्या कुठल्या कलांमध्ये किंवा व्यापार उद्यमामध्ये किंवा वेगवेगळ्या पद्धतीत. तर प्रत्येकाची एक विशेषता असते आणि बुद्ध मनुष्य जन्मात पूर्वीच्या जन्मामध्ये त्यांच्याकडे ते गुण होते की ते व्यक्तींना यथायोग्य पद्धतीने त्यांच्या विशेषतासह ते जाणत होते. तर तो परिणाम आपल्याला नंतर दिसतो की त्यांचं परिमंडळ आणि सरळ उभे राहण्याचं जे लक्षण आहे, हे हे दोन महापुरुषांची लक्षणं आपण बुद्धांच्या प्रतिमेमध्ये किंवा बुद्धांच्या रूपामध्ये आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर पुढचं लक्षण आहे
17 आणि 19 म्हणजे इथे हे 3 लक्षणं एकत्रित सांगण्याचा मी प्रयत्न करतो, कारण की हे एक दुसऱ्याशी संबंधित आहेत. 17वं लक्षण आहे सिंह पूर्वाध काया, म्हणजे सिंह कसा असतो त्याचं मुख किंवा त्याचा समोरचा जो भाग आहे तो ज्या पद्धतीचा असतो सिंहासारखा निर्भीक, तर बुद्ध सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीचे दिसतात. दुसरं की दोन्ही खांद्याचा भाग हा भरलेला असतो. म्हणजे तुम्ही बुद्धांचं जर खांद्याकडे तर तुम्ही लक्ष दिलं तर त्यांचे दोन्ही खांदे हे भरलेले, म्हणजे तिथे थोडासा मांसल भाग जास्त असतो. आणि त्यांची जी मान असते ती समान परिणामाची असते, म्हणजे कमी जास्त नाही. तर आपण पाहतो की गड्यापासून तर खांद्यापर्यंत त्यांची जी मान असते ती एक समान असते. अशा पद्धतीचं लक्षण, हे तिन्ही लक्षणं आपण बुद्धांच्या मूर्तीमध्ये आपण पाहू शकतो, बुद्धांच्या रूपामध्ये आपण पाहू शकतो. तर पूर्वजन्मामध्ये मनुष्य असताना त्यांनी काय केलं, तर बहुजनांच्या कल्याणाची ते इच्छा करणारे होते. लोकांचा हिताचा सुखाची इच्छा करणारे ते होते. आसक्तीपासून म्हणजे अटॅचमेंट, हे माझं आहे असं करण्यापासून मुक्तीची इच्छा धरणारे होते. आणि त्यांची श्रद्धा वाढावी, शील वाढावे, पुत्र वाढावे, धम्म वाढावे, प्रज्ञा वाढावी, धनधान्य वाढावे, मित्र वाढावेत, यासाठी त्यांनी अनेक असे प्रयत्न केले. म्हणजे बहुजनांच्या कल्याणाची त्यांची जी इच्छा होती ती इतकी प्रबळ होती की ती लोकांचं कल्याण व्हावं म्हणून ते कार्यरत राहिलेले आपल्याला दिसून येतात. आता हे कार्य करताना लोकांच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न कशी होईल, त्यांच्यामध्ये शील सुदृढ कसं होईल, धम्माची वाढ कशी होईल, त्यांची प्रज्ञा कशी वाढेल, मित्र कसे सन्मार्गावर स्थापित होतील, अशा पद्धतीचं कार्य ते मनुष्य जन्मात असताना त्यांनी केलं. आणि त्याच्यामुळं त्यांची जी काया आहे ते सिंह पूर्वार्ध काया असते. म्हणजे सिंहाचा सुरुवातीचा जो भाग असतो डोक्यापासून त्यांच्या पायापर्यंतचा तो सिंह पूर्वार्ध काया त्याला असं म्हणतात. आणि दोन्ही खांदे जे असतात त्या दोन्ही खांद्यांवर थोडासा जो भाग आहे तो मांसल असतो असं आपल्याला दिसतं. आणि त्यांची मान डोक्यापासून तर खांद्यापर्यंत समान असते, एकसारखी असते. तर हे 3 लक्षणं आपण बुद्धांच्या रूपकायेत आपण पाहतो. समजा अशा पद्धतीचं कर्म करणारा व्यक्ती जर तो चक्रवर्ती राजा झाला तर काय होतं, तर तो अशा पद्धतीच्या धर्माचं आचरण करतो की ज्याच्यामुळे त्याला कोणी हानी पोहोचवू शकत नाही. त्याला अपरिहानीय धर्म असं म्हणतात, की जे पाठीमागे जात नाही, कुणीही त्याला हानी पोहोचवू शकत नाही, त्याची निरंतर वाढ होत असते. त्याला अपरिहानीय धर्म असं म्हणतात. म्हणजे काय, तर चक्रवर्ती राजा झाला तर तो धनधान्यानं, शेतीवाडीने, पशुपक्ष्याने, पुत्रदाराने किंवा दास आणि सेवकां संबंधाने आणि मित्राने तो कधीही वंचित होत नाही. तर त्याच्याकडे हे सर्व लोक असतात. परंतु जेव्हा अशी व्यक्ती जेव्हा बुद्ध होते, तर बुद्धत्व प्राप्त झालं, तर मग आपल्याला ही 3 लक्षणं दिसतातच. परंतु या लक्षणांबरोबर आपण पाहतो की बुद्धांकडे श्रद्धाशील असते. पुत्र त्याग प्रज्ञेपासून ते कधीही वंचित होत नाहीत आणि सर्व प्रकारच्या संपत्तीपासून वंचित होत नाहीत आणि बुद्ध होऊन ते सर्व प्राप्त करतात. म्हणजे बुद्धत्व प्राप्ती जेव्हा होते तर ह्या भौतिक संपत्तीमध्ये त्यांना काही रस नसतो. त्यांच्याकडे जी संपत्ती असते ज्ञानाची किंवा धम्माची, ती इतकी प्रभावी आणि प्रबळ असते की ज्याच्यासमोर सर्व संपत्ती या शून्यवत असतात. आता आपण पाहूया की 20वं लक्षण रसग्ग संगीता, म्हणजे त्यांचा जो गळा असतो तो मधुर असतो, मधुर आवाज असतो. तर पूर्व जीवनामध्ये मनुष्य असताना
त्यांनी कुठल्याही प्राणीमात्राला स्वतःच्या हाताने, मातीच्या ढेकळाने, काठीने किंवा शस्त्राने कधीही मारलं नाही, कधीही त्यांना त्रास दिला नाही, तर शीलाचं सतत पालन केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं बुद्धांना हे एक लक्षण प्राप्त होते, रससंहिता, म्हणजे त्यांना मधुर गळा त्यांना प्राप्त होत असतो आणि हे महापुरुषाचं एक लक्षण आहे. अर्थातच जेव्हा हे लक्षण प्राप्त होते तर त्यांच्या कंठामध्ये ज्या रसवाहिन्या असतात, ज्या नसा असतात, त्या समान वाहिन्या वरच्या दिशेने जाणाऱ्या अशा उत्पन्न होत असतात, की ज्याच्यामुळं त्यांचा गळा हा मधुर असतो. आणि जेव्हा ते चक्रवर्ती राजा होतात ह्या कर्माच्या परिणामानं, तर त्यांना छोटीशी बाधा होते, परंतु ते नेहमीच भयरहित राहतात आणि समान परिणाम देणाऱ्या, म्हणजे उष्णता असेल किंवा थंडी असेल, अशा दोन्ही वेळेस त्यांची पाचन शक्ती हे थंडी आणि उष्ण या दोन्हींनी ती युक्त असते. आणि बुद्ध झालेत हे लक्षण घेऊन तर ते नेहमी निरोगी राहतात, भयरहित राहतात, अतिशय उष्णही नाही व थंडही नाही, आणि मध्यम प्रयत्नाने पाचन शक्तीने ते युक्त असतात. अशा पद्धतीचं लक्षण आपल्याला बुद्धामध्ये दिसून येते. थोडक्यात काय, तर आज आपण जी 10 लक्षणं पाहिली, एकूण आज आपण मागच्या वेळेस 10 आणि आज 10 अशी 20 लक्षणं आपण पाहिलेली आहेत. यानंतरची जी उर्वरित लक्षणं आहेत ती आपण पुढच्या व्याख्यानात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत आपण इथे थांबूया. तुमचे काही प्रश्न असतील तर मग मात्र त्याच्यावर आपण थोडक्यात चर्चा करूया. तर बुद्धाची ही जी लक्षणं आहेत